नमस्कार. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दीपावलीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दीपावलीची सुरुवात आपण यावर्षी चिरोट्यापासून करणार आहोत. यामध्ये पाकातले चिरोटे आणि पिठीचे चिरोटे असे आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. छान अशा खुसखुशीत भरपूर लेयर असलेल्या चिरोट्यांसाठी आपण घेतलेला आहे 2 वाटी मैदा. या वाटीने मी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, थोडं ॲडजस्ट करा. यामध्ये पाव वाटी म्हणजे छोट्या वाटीने 1 वाटी रवा मिक्स केलेला आहे. रवा घेताना थोडंसं आपण बारीकच घ्यायचा. चवीनुसार थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये बारीक रवा वापरलेला आहे. हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं की हे पीठ आपल्याला पाण्याने मळून घ्यायचं आहे. खूप जण यामध्ये दूध वापरतात, पण दूध वापरून थोडीशी टेस्ट वेगळी येते. चिरोटे छान आणि खुसखुशीत राहण्यासाठी पाण्याचाच वापर करा. इतर वेळी इतर पदार्थांसाठी आपण दूध वापरू शकतो. चिरोटे आजच्या आजच जर संपवणार असाल तर मात्र तुम्ही दुधामध्ये बनवू शकता. या चिरोट्यांसाठी आपण मोहन वापरलेलं नाही, कारण हे चिरोटे आपण साट्यापासून बनवणार आहोत. खूपच छान भरपूर लेयर्स असणारे सोप्या पद्धतीने होणारे हे चिरोटे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. हे पीठ आपण छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाले की त्याला एक 5 ते 10 मिनिट आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण साट्याची तयारी करून घेऊया. यासाठी 2 मोठे चमचे मी तूप घेतलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपण लोणीही वापरू शकतो, परंतु लोणी ताजं हवं आहे आणि आंबट अजिबात नसावं, तरच चिरोटे छान होतात. तर त्यापेक्षा सोपा आणि सुटसुटीत म्हणजे तूप. मी तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर आपण यामध्ये मैदा वापरू शकतो. आपण पाहू शकता अशा पद्धतीने मोठ्या पसरट ताटामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा मिक्स करून मी या पद्धतीने हे पीठ व्यवस्थित मळायचं आहे. या पिठामध्ये म्हणजेच कॉर्नफ्लॉवर किंवा मैद्यामध्ये फक्त तूप आहे. आता आपण पाहू शकता हे पीठ आपण व्यवस्थित कसं फेटून घेत आहोत. व्यवस्थित सारखं मिक्स करून एक 5 मिनिट आपल्याला अशाच पद्धतीने छान हलक्या हाताने पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे. ताटाला अजिबात लागत नाही आपल्याला असे वाटते, परंतु आपल्या हातातील उष्णतेमुळे तूप छान वितळते आणि पीठ व्यवस्थित मिक्स होते. साट्यांचे चिरोटे बनवण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते. ही पद्धत जुनी आहे, परंतु आजकालच्यांना सांगण्यासाठी जसं आपण केकसाठी क्रीम फेटून घेतो त्याच पद्धतीने हा साठा बनवायचा आहे. व्यवस्थित जेवढं आपण जास्त फेटू तेवढा हा फ्लफी आणि छान असा हा पहा क्रीम तयार झालेला आहे. म्हणजे आपल्या भाषेतला हा साठा छान तयार झालेला आहे. जेवढा वेळ आपण ह्याला देऊ तेवढी छान अशी कुरकुरीत लेयर्स असणारे चिरोटे तयार होणार. कोणत्याही खुसखुशीत लेयर्स असणाऱ्या पदार्थांसाठी तुम्ही हा साठा वापरू शकता, परंतु फेटण्याची पद्धत व्यवस्थित असायला पाहिजे. दोन्ही बाजूनी न फेटता एकाच दिशेने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. पहा थोडीशी चिकचिक वाटते, परंतु पूर्ण तयार झाल्यावर व्यवस्थित असे हा साठा तयार होतो. मळून ठेवलेलं पीठ छान मऊ झालेलं आहे. आता आपण त्याचे गोळे बनवून घेऊयात. आपण इथे 2 वाट्या मैदा वापरलेला आहे. भरपूर चिरोटे होतात. अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊन आपण ते ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत आणि एक एक गोळा करून ती लाटून घ्यायची आहे. चपातीप्रमाणेच फक्त एकदम पातळ अशी एकच लेयर आपल्याला लाटून घ्यायची आहे. म्हणजे चपातीला जेव्हा आपण 3 फोल्ड करतो तसं न करता फक्त चपाती लाटून घ्यायची आहे. पहा पहिल्यांदा तर आपल्याला पिठाची गरजही लागली नाही. पीठ छान व्यवस्थित मळलात की अशा पद्धतीने पीठ छान तयार होते आणि लाटताना सोपे जाते आणि कुरकुरीत छान असे लेयर्स असणारे हे चिरोटे तयार होतात. दिवाळी ही सणांची राणी. प्रत्येकजण प्रत्येक सण करेलच असं नाही, परंतु दिवाळी मात्र गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांसाठीच असते ही दिवाळी.
आणि या दिवाळीमध्ये पारंपरिक पद्धतीचे पदार्थ तर बनवतोच, शिवाय नवीन नवीन आणि सोपे झटकीपट होणारे पदार्थही बनवले जातात. त्यासाठीच तर याला दिवाळी म्हणतात. पहा, बोलता बोलता एक चपाती छान लाटून झालेली आहे. आता आपण दुसरी चपाती लाटत आहोत. अशाच 4-5 चपात्या आपण करून घ्यायच्या आहेत. परंतु त्यासाठी आधी ओला कपडा किंवा एखादी ओढणी ओली करून ती आपण घडी करून ठेवायची आहे. जेणेकरून आपण जेव्हा ही चपाती त्यामध्ये टाकू, वरूनही ओला कपडा झाका. सध्या ऊन आहे, हवामान वेगळं आहे आणि वाऱ्यामुळे वरचा भाग हा वाळून जातो आणि नंतर लेयर बनवताना ती व्यवस्थित होत नाही किंवा एकावर एक चपात्या ठेवल्या तर त्या चिटकतात. त्यासाठी फक्त 3 ते 4च गोळे लाटून घ्यायचे. पहा, छान लाटून झालेले आहे आता. आता आपण शेवटची पोळी या पोलपाटावरच ठेवायची आहे आणि आता आपण हा तयार केलेला साठा वापरायचा आहे. पहिल्यांदाच एकदम भरपूर साठा न वापरता थोडासा साठा घ्यायचा आणि व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा. आपल्या हातातल्या उष्णतेमुळे व्यवस्थित ते मेल्ट होतं. आपण पाहू शकता, अशा पद्धतीने जो साठा बनवला आहे तो व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. खूप जण यासाठी पहिल्यांदा तूप वापरतात किंवा तेल वापरतात आणि वरून हाताने मैदा किंवा पिठी सोडतात. परंतु तांदळाची पिठी जर वापरलोत तर ती चिकट होते आणि तूप लावून आपण जर साठा न बनवता सरळ तूप आणि पीठ वापरतात. त्यामुळे काय होते, तूप वितळले जाते आणि जे पीठ लावलेलं असतं ते तूप आणि पीठ दोन्ही पोळींना चिटकून बसते आणि त्यामुळे लेअर पडत नाहीत. तर आपल्याला साठा आपण जो बनवतो तो पूर्ण हलका तयार होतो. म्हणजे आपण आपण जो साठा बनवतो तो साठा एक क्रीमच्या बेसमध्ये बनवतो. आपणही तूप आणि पीठच वापरतो, परंतु त्याला आपण हलकं बनवतो. खूप वेळ त्याला व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे ते पीठ हलके होते आणि क्रीमच्या बेसमध्ये तयार होते. त्यामुळे हा साठा बनवला जातो आणि या साठ्यापासून जे पदार्थ बनवतो ते छान खुसखुशीत आणि लेयर्सचे पदार्थ बनवले जातात. अशाच पद्धतीने तुम्ही करंजीही बनवू शकता. आपण पुढच्या रेसिपीमध्ये जरूर पाहूया. पहा, छान असे व्यवस्थित साठा लावून तयार झालेला आहे. आता आपण 3-4 लेयर पूर्ण व्यवस्थित बसवून घेऊया. 3-4 जरी लेयर आपण बनवलो तरी शेवटच्या लेयरवरतीही आपल्याला साठा लावायचाच आहे. कारण आतल्या भागात आहे गुंडाळलं तरी चालेल असं न करता व्यवस्थित लेयर येण्यासाठी उलट पहिली चपाती जी होती ती थोडीशी कोरडी पडते. त्यामुळे यासाठी थोडासा साठा आपल्याला जास्त लावायचा आहे. आपण पाहू शकता, आपण एखादी लहान मोठी आकाराने जरी चपाती झाली तरी काही हरकत नाही. साठा लावून झाला की आता आपण व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. पहिली घेताना थोडीशी घडी पडते आणि नंतर मात्र व्यवस्थित रोल तयार होतो. आपण पाहू शकता, हलक्या हाताने अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. पोलपाट जेवढं मोठं आहे तेवढं करा आणि बाकीचं जर तुम्ही कट्ट्यावर करणार असाल तर कट्ट्यावरही करू शकता. पहा, अशा पद्धतीने रोल करून घेतलं. मोठा रोल झाल्यामुळे मध्ये कट करायचा, अर्धा रोल काढून ठेवायचा आणि अर्धा रोल परत थोडासा हलक्या हाताने दाब देऊन व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी थोडा थोडा भाग काढून घ्यायचा, कारण तो सेम नाही आहे. त्यानंतर आपण समान साईजचे आपल्याला कोणत्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये पिठाचे बिट्ट्या तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. परंतु लहान साईजमध्ये चिरोटे हे छान दिसतात, कारण जास्त मोठे केले की ते पूर्ण खाल्ले जात नाहीत आणि मुलेही अर्धवट खातात. त्यापेक्षा एक पूर्ण ते खातील अशा अंदाजाने आपण चिरोटे बनवायचे आहेत. शिवाय चिरोटे हे लेयर्स भरपूर असतात, त्यामुळे मोठमोठे केले तरी ते पूर्ण सरणार नाहीत. त्यामुळे व्यवस्थित मीडियम साईजमध्ये बिट्ट्या करायच्या आणि आता पहा, अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपण थोडासा दाब देऊन ह्या लाटून घ्यायच्या आहेत. अजिबात घाबरायची गरज नाही. लाटल्यामुळं त्याचे लेयर्स गेलेत की काय असे वाटते, परंतु दिसताना असे दिसते, परंतु असं काही होत नाही.
कारण आपण जो साठा त्यामध्ये लावलेला आहे तो व्यवस्थित लावलेला आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित थोडासा हलका दाब देऊन आपण ते गोल किंवा उभट अशा पद्धतीने लाटून घेऊया. तुम्हाला ज्या साईजमध्ये खूप ठिकाणी उभ्या पद्धतीने हे अशा पद्धतीनेही चिरोटे बनवतात. आपण पाकातले आणि पिठीचे चिरोटे बनवणार आहोत. लाटून झाले अशा पद्धतीने एक 10-12 लाटून घेऊयात आणि लाटून झाले की आता आपण तळायला सुरुवात करूया. तेल चांगलं तापलेलं आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि आपण तयार करून घेतलेले चिरोटे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. चिरोटी करताना सावकाश अशा पद्धतीने आपण त्यामध्ये चिरोटे सोडायचे आहेत. आपण पाहू शकता एका वेळेस 3 ते 4 चिरोटे आपण आरामात तळू शकतो. पहा, जोपर्यंत आपण चिरोटे टाकतोय तोपर्यंत पहिले चिरोटे छान तळून वरती आलेले आहेत. आता झाऱ्याच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने त्यावरती तेल सोडायचं आहे. ज्या पद्धतीने आपण अनारशासाठी करतो तशाच पद्धतीने. माझी अनारशाची रेसिपी जी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे तीही तुम्ही पाहायला विसरू नका. खूपच छान असे हे अनारसे तयार होतात. आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन दिवाळी फराळमध्ये तुम्हाला अनारशाची रेसिपी पाहायला मिळेल. शिवाय भाजणीची पारंपरिक चकलीही पाहायला मिळेल. पहा, इथे दिसत आहे की छान अशा लेयर्स सुटलेल्या आहेत. अशा पद्धतीने चिरोटे तळून घ्यायचे आहेत. खूप जणांना लालसर चिरोटे आवडतात. त्यामुळे आपण थोडासा अजून 1-2 मिनिट ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. चिरोटे हे पांढरेच असतात. मैदा आपण इथे वापरलेला आहे. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते लाल करू शकता. आपण पाहू शकता खूप लोक यामध्ये कलरही वापरतात. परंतु नॅचरल जे आहे, जे साधं सोपं आहे, हौशीसाठी तुम्ही कलर वापरू शकता. पहा, अशा पद्धतीने मी दुसरी बाजूलाही उलटून घेते आहे. तिथेही छान लेयर्स आलेले आहेत. आता आपण ह्या तळलेले चिरोटे काढून घेऊयात. पहा, चिरोटे काढून घेताना तेही ताटामध्ये एखादी स्टँड ठेवायचा आपण किंवा चाळणी ठेवली की त्यामधूनही व्यवस्थित तेल सुटतं. सहसा अशा पद्धतीने केलेल्या चिरोटेमध्ये अजिबात तेल राहत नाही. आपण पाहू शकता चिरोटे छान तेलावर तरंगत आहेत. आता आपण ते काढून घेऊयात. पहा, लेयर्स खूप छान आलेले आहेत. तळून झालेले आहे तरीही तेलाचा अंश असतो आणि त्यामुळे ते आत तळलं जात आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ते तेल काढून एका छान जाळीच्या ताटामध्ये ते काढून घेऊयात. थंड झाल्यावर भरपूर लेयर येणारी ही साठ्याची चिरोटे तुम्हीही जरूर करून पहा. बिट्टी घेताना आपण लहान घेतली, चिरोटे लहान झाले असं जरी वाटत असेल तरी चिरोट्यामधील लेयर्समुळे हे चिरोटे खूपच छान झालेले आहेत. पहा, अशाच पद्धतीने बाकीचे चिरोटे आता आपण तळून घेऊया. तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया. पिठाच्या बिट्ट्या करून झाल्या की आपण पाक करायला ठेवायचा आणि त्यानंतर चिरोटे लाटायला घ्यायचे. पाक बनवण्यासाठी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे ती साखर बुडेल एवढी आणि त्यावरती थोडंसं अजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाक आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे. पहा, 1-2दा मिक्स करून साखर विरघळू द्यायची आहे आणि नंतर आपण त्याचा पाक होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण चिरोटे लाटून घेऊया. पिठाच्या बिट्ट्या बनवून झाल्या की आपण पाक बनवायला ठेवायचा आणि दुसरीकडे पाक होत आहे तोपर्यंत आपण चिरोटे लाटून घ्यायचे. पहा, 1 तारी पाक तयार झाला आहे का नाही असे बोटामध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर थोडासा पाक साईडला आपण कडाला ठेवून तोही घट्ट झाला आहे का नाही हे पाहता येते. पहा, आता यामध्ये आपण वेलदोड्याची पावडर ही पिठी साखरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, ती मी यामध्ये टाकलेली आहे. पाक अजून व्हायचा आहे. आजकाल प्रत्येक पदार्थांमध्ये ड्रायफ्रुट्स घालण्याची फॅशनच आलेली आहे. हवे असतील तर तुम्हीही यामध्ये पिस्त्याचे काप करून घालू शकता. पहा, 1 तारी पाक तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता या पाकामध्ये चिरोटे आपण डिप करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा चिरोटे टाकले की व्यवस्थित अशा पद्धतीने
चिरोटे पाक शोषून घेतले की अशा पद्धतीने आपण ते पाकातून बाजूला करायचे आहेत. गॅस बंद केलेला आहे आपण आणि पहा एकतारीच पाक बनवायचा आहे आपल्याला. जाडसर पाक बनवायचा नाही. अशा पद्धतीने सर्व चिरोटे आपण पाकामध्ये डिप करून घ्यायचे आहेत. ताटामध्ये अशा पद्धतीने स्टँड किंवा एखादी जाळी आपण ठेवून त्यावरती हे चिरोटे काढून घ्यायचे आहेत. म्हणजे डीप करून जे उरलेले पाक आहे त्यामध्ये ते खाली बसेल. पहा अशा पद्धतीने साईडनी व्यवस्थित आपण पहिल्यांदा सगळे चिरोटे पाकातून काढून घेऊयात. त्यानंतर जर तुम्हाला हवे असतील तर वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स मिक्स करू शकता. पहा छान असे पाकातले चिरोटे तयार झालेले आहेत. मऊ खुसखुशीत भरपूर लेयर असलेले. एवढे डीप करूनही पहा पाकातले चिरोटे खुसखुशीतच आहेत. पहा लेयर्स पाक असूनही पाक यामध्ये पूर्ण मुरलेला असूनही लेयर्स छान आलेले आहेत. ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा. याच पद्धतीने आता आपण पिठींचे चिरोटे करून घेऊयात. हेही खूपच खुसखुशीत आणि छान कुरकुरीत असे झालेले आहेत. हे चिरोटे बनवताना 4-5 चिरोटे आपण तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यावर पिठी पेरायची आणि मग पुढचे बॅच तळून घ्यायची. एक जण तळत असेल तर दुसऱ्यांनी त्यावर पिठी पेरू शकता. परंतु एकच जण बनवताना अशा पद्धतीने चिरोटे 5-6 तयार करून घेऊन मगच आपण वरती पिठी पेरायची आहे. जेणेकरून खूप जास्त पिठी पडली की ते पूर्ण मऊसूत होतात. कारण पिठीमुळे पाणी सुटते. पाकातल्यामध्ये पाक शोषला जातो परंतु पिठीमध्ये हवेमुळे ते मऊ पडतात. तर तसं होऊ नये यासाठी या पद्धतीने पिठी पेरायची आहे. पहा चिरोटे छान तयार झालेले आहेत तळून. पहा सगळे चिरोटे लाटून तयार होऊस तोपर्यंत आपण पाकातनं काढलेत तरीही हे चिरोटे जे बिट्टी आहेत ते छानच राहिलेले आहेत. म्हणजे बिट्ट्या मऊ झालेले नाहीत आणि चिरोटे एकदम छान खुसखुशीत तयार झालेले आहेत. ते कशामुळे? तर आपण जो साठा बनवलेला होता त्या व्यवस्थित साठ्यामुळे हे छान लेयर्स असे पडलेले आहेत. आपण पाहताय स्टीलची चहाची छोटी गाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये पिठी साखर घेऊन अशा पद्धतीने आपण जे चिरोटे बनवून घेतलेले आहेत त्या चिरोट्यांवरती पेरायचे आहे. परातीमध्ये, ताटामध्ये किंवा पोलपाटावरती अशा पद्धतीने सर्व चिरोटे ठेवून आपण ते पिठी साखर पेरायची आहे. पिठी हाताने पेरण्यापेक्षा चाळणीने पेरल्यामुळे ते व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित पडते आणि साखर जास्त होणार नाही आणि चिरोटे मऊ पडणार नाहीत. पाकातले चिरोटे पाकांमुळे मऊ जरी असले तरी त्याचे लेयर्स छान राहतात. परंतु पिठीच्या चिरोटे बनवताना साखरेचं प्रमाण जास्त झालं आणि साखर हवेमध्ये राहिल्यामुळे साखर वितळते आणि मग चिरोटे हे मऊ पडतात. खुसखुशीत आणि कुरकुरीत चिरोटे राहण्यासाठी अशा गाळणीने व्यवस्थित अशी साखर पेरून घ्या. आपण पाहू शकता किती कुरकुरीत आणि छान असे हे लेयर्स पडलेले चिरोटे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.